नंतर वळूया पुढच्या बातमीकडे। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवळकर यांच्या प्रकरणामध्ये जो काही तपास करण्यात आलेला आहे त्या तपासाची माहिती आता पुणे पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केलेली आहे। या माहितीमध्ये प्रांजल खेवळकर यांच्या जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये छेडछाड करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। ही छेडछाड प्रांजल खेवळकर यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे। प्रांजल खेवळकर यांना पुणे पोलिसांनी पार्टी प्रकरणात अटक केल्यानंतर खेवळकर यांचे 2 मोबाईल जप्त करण्यात आले। त्यापैकी एका मोबाईलमधील सिम कार्ड हे सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावावर होतं। प्रांजल खेवळकर अटकेत असताना सोनार नावाच्या व्यक्तीनं त्याच्या नावावर असलेलं सिम कार्ड हरवल्याचा दावा करून त्याच्या नंबरचं दुसरं सिम कार्ड खरेदी केलं। ते कार्ड नवीन मोबाईलमध्ये टाकलं आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून त्या नंबरचा सगळा डेटा डिलीट केला। सोनारनं केलेलं हे कृत्य पुरावे नष्ट करण्याचा प्रकार असल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे। सोनार हा जळगाव जिल्ह्यातील असून सोनारनं केलेलं हे कृत्य त्यांना रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून केल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्यामुळे आता रोहिणी खडसे अडचणीत येण्याची शक्यता आहे।